बालाजीनगरात पाण्याची टाकी बांधण्याला विरोध, नागरिकांचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। शहरातील पालडीवाल लेआउटमधील बालाजीनगरात नगर परिषदेद्वारा पाण्याची टाकी बांधण्याला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला असून या संदर्भात नागरिकांनी मुख्याधिकारी जयश्री काटकर बोराडे यांना निवेदन दिलं। या पालडीवाल लेआउट बालाजीनगरमध्ये असलेले ओपन स्पेस हा रहिवाशांच्या उपयोगासाठी आहे। बालाजीनगरातील ओपन स्पेस हा नगर परिषदेने विकसित केला। त्या ओपन स्पेसमुळे मॉर्निंग वॉक व इव्हिनिंग वॉक करता खूप उपयोगी होते असं सांगताना त्या ओपन स्पेसमध्ये पाण्याच्या टाकीचं बांधकाम करणं योग्य नाही। सदर लेआउटमधील ओपन स्पेसमध्ये जी खाली जागा आहे त्या जागेचं 10% इतकंच पक्क बांधकाम नियमानुसार करता येतं, परंतु आमच्या परिसरातील रायली फैलला लागून असलेलं ओपन स्पेसमध्ये नियमाला डाबून बेकायदेशीररित्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्याचा प्रयत्न कंत्राटदार व नगर परिषद शेगाव हे करतात। वास्तविक कोणत्याही ओपन स्पेसमध्ये कोणत्याही विकासाचं काम करण्याकरता तिथे रहिवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच नागरी वस्तीमधील ओपन स्पेसच्या जागेवर नगर परिषद मार्फत स्थानिक रहिवाशांच्या उपयोगी करता व वापराकरताच ओपन स्पेस विकसित करता येतो। असं असताना कोणतेही कायदेशीर तरतूद नसताना नगर परिषदेद्वारा गैरकायदेशीर ठरावाच्या आधारावर स्थानिक रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता व कसलीही संमती न घेता पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही। येथील नियोजित बांधकामास आमचा विरोध असून याबद्दल नगर परिषद प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो। पाणीपुरवठा करता इतर वैकल्पिक जागा उपलब्ध असताना तसेच आधीचे पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुस्थितीत असताना अशा प्रकारे पाण्याच्या टाकीचं बांधकाम गैरकायदेशीर असून अजून प्रस्तावित बांधकाम व संबंधित ठराव हा तात्काळ रद्द करावा, अन्यथा काही लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा निवेदनात देण्यात आला। निवेदनात पालडीवाल लेआउट, रायली फैल व बालाजी फैल मधील नागरिकांच्या सह्या आहेत। सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख, शेगाव, बुलढाणा। मी ॲडव्होकेट मल, बालाजीनगर परिसरातील नागरिक। शेगाव येथे मी जिथे राहतो त्या परिसरात जो एक लहान ओपन स्पेस आहे जवळपास 4000 स्क्वेअर फीटचा, त्या ओपन स्पेसमध्ये नगर परिषद मार्फत एक पाण्याची टाकीचं बांधकाम सुरू होण्याच्या प्रयत्नात आहे। ते बांधकाम होऊ नये म्हणून आज आम्ही नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे। आमच्या परिसरात तोच एक जो ओपन स्पेस आहे तो आमच्या सर्व लोकांकरता उपयोगी आहे, आमच्या येणाऱ्या पिढींकरता उपयोगी आहे, कारण आम्हाला मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकला तोच एक ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसपर्यंत जाण्याकरता तिथं मोकळा रस्ताही नाही आहे, म्हणून तिथं कोणतीही पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये आणि नियमानं सुद्धा कोणत्याही ओपन स्पेसमध्ये 10% पेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही, म्हणून नगर परिषदेनं तो अट्टाहास सोडावा आणि आमच्या ओपन स्पेसमध्ये फक्त ओपन स्पेस जे नियमात ज्याप्रमाणे विकसित करण्यात येतात तेच करावं, तिथं पाण्याची टाकी बांधण्यात येऊ नये ही आमची सर्वांची विनंती। नगर परिषद मुख्याधिकारी यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? मॅडमनं मला असं आम्हाला सर्वांना असं म्हटलं की मी बघते, माझ्याकडे दुसरी जागा पर्यायी नसल्यामुळे मी इथं काम करीत आहे, पण तो परिसर तिथं एकही 4 चाकी वाहन सहजपणे जाऊ शकत नाही अशा जागी पाण्याची टाकी बांधून काय मिळणार? शासनाचा पैशाचा चुराडा होईल, बाकी या व्यतिरिक्त काहीच होणार नाही। तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर मग तुम्ही काय करता? आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ किंवा लोकशाही मार्गाने जे काही आमरण उपोषण वगैरे करायचे ते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।